हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर माझ्या सगळ्या नेबर्स, माझ्या मागे एक दीदी आहे ती, आणि ही एक दीदी। से हाय दीदी, हाय। तर आम्ही चाललेलो आहोत भाजीचं वगैरे घ्यायला। तर कॅम्पच्या बाहेर थोडंसं छोटंसं मार्केट आहे, तर तिथे थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आहे। तसं मार्केटसुद्धा शेअर करणार आहे कसं आहे। तर चला जाऊया। इकडे बघा युवीला सायकलवर बसवलेला आहे, मुलांना सायकलवर घेऊन चाललेला आहोत मी। कितने अच्छे क्वार्टर है दीदी। हाँ ये वाले, हाँ डबल बाथरूम है। हाँ हाँ मतलब एक रूम की अटैच। हाँ जैसे भाई बहन सुबह स्कूल के लिए लड़ा हमारा दोनों की ऐसे। इथे चाललेलो आहो आम्ही गप्पा गोष्टी करत मार्केटला। तर हे बघा मार्केट छोटंसं मार्केट आहे, खूप काही मोठं मार्केट नाही आहे, पण इथे बऱ्याचशा ज्याही गरजू गोष्टी असतात आपल्या सगळ्या काही मिळतात। इथे गिफ्टचं शॉप आहे, त्यानंतर साड्यांचं, ज्वेलरीचं, सगळ्या गोष्टीचे इथे शॉप आहे। तर दीदींना साडी वगैरे सुद्धा घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे आलेलो इथे आम्ही। तर बघा कसं मार्केट आहे, असे छोटे छोटे दुकानं आहे। तर मुलांना दिसलं इथे खेळण्याचं शॉप, आणि युवन तर खेळणं घेतल्याशिवाय घरी जायचा नाही, तसं तर मी त्याला नेहमी घेऊन देत नाही। पण आज माझं मूड होतं युवनला काहीतरी घेऊन द्यायचं, पण मला युवनसाठी पहिले बुक घ्यायचं होतं, ABCDचं वगैरे जे बुक राहतं किंवा चार्ट वगैरे घ्यायचं होतं, म्हणून या दुकानात थांबलो आम्ही। पण ते दोन्ही गोष्टी नाही मिळाल्या, आणि मग युवनला काय गाड्या आवडायला लागलेल्या, तर चालू आहे इथे युवनची चॉईस करणं। काय पाहिजे सांग। कोणती ये रिमोट पे ये वाला लेना है। ये वाला ये नक्की यहाँ पे अभी रुके हैं, इथे थांबलेला आहो आम्ही आता पाणीपुरी खायला, पाणीपुरी वगैरे खातो। अब उधर चली जाओ। इथे मी घेऊन राहिलेली आहे भाजी। तर भाजीला इथे मस्त एक टेम्पो येत असतो बाहेर, आणि बरीच स्वस्त भाजी देते इथे। तर इथून मी भाजी घेऊन राहिलेली आहे। तर मला काही शॉपिंग तर करायची नव्हती, फक्त भाजीचं वगैरे घ्यायचं होतं, आणि छोट्या मोठ्या युवेंच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, तर त्या घेतल्या। त्यानंतर इथून मी पार्लर शोधून राहिलेली आहे, मिळालं मला एक, तिथे थ्रेडिंग करायला चाललेली आहे मी आता यानंतर। मी इथे आली होती पार्लरमध्ये थ्रेडिंग करायला, आणि थ्रेडिंग खूप छान केलेलं आहे या दीदीनी, बहुत अच्छा करती है थ्रेडिंग, तो आप भी आ सकते हो इनके पास। हे बघा अंधार पण पडलेला आहे, आणि युवीनी पॉलिथिन काढलाय गाडीचं, नाही इथेच खेळायला बसला। युवी साईडला हो, जाऊ दे लोकांना। दीदी घेत आहे इथे सामान। आमची झाली आता शॉपिंग, आणि तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मी काय काय सामान घेतलेलं आहे। दीदीने साडी वगैरे पण घेतलेली आहे। तर इथे झाली आमची शॉपिंग। आता आम्ही आत आलेला आहो कॅम्पमध्ये, आणि घरी जात आहो। तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतो काय काय शॉपिंग केलेली आहे, कारण मी तिथे थ्रेडिंग करायला गेली त्यावेळेस दीदींनी साड्या वगैरे पण घेतलेल्या आहे, छान छान साड्यांचं शॉपसुद्धा आहे तिथे। तर आणि युवेननी घेतलेली गाडी काही युवेन सोडत नाही आहे। युवी तर तुम्ही म्हणत असाल की पार्लरचं नाव नाही सांगितलं, तर त्या दीदीला सगळे ओळखतच असेल ज्यांचं पार्लर आहे ते, तर त्याच्यामुळे मी नाव नाही सांगितलेलं। आणि खरं तर मी व्हिडिओ नव्हता बनवला, आम्हाला वेळ होत होता, त्यामुळे लगेचच आम्ही तिथून निघालेलो। तर इथे आलेला आहो आम्ही घरी, आणलेलं भाजीचं वगैरे थोडं, आणि युवेनला मी चेंज करून दिलं होतं, आणि युवेन तर काही गाडी सोडून नाही राहिलेला आहे।
चॉकलेट खाऊन राहिलेला आहे. मी तर काही वेगळं नाही घेतलेलं आहे, फक्त थोडीशी भाजी घ्यायची होती मला, तर भाजी वगैरे घेतलं. आणि युवेनचं लिक्विड वगैरे संपलं होतं, म्हणजे लोशन वगैरे संपलं होतं, तर लोशन वगैरे घेतलं मेडिकलमधून. तर माझ्या जे वर राहतात दीदी त्यांनी साड्या वगैरे पण घेतलेल्या. मी जोपर्यंत थ्रेडिंग करत होते तोपर्यंत त्यांनी बरीचशी शॉपिंग केलेली आहे, तर तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवू शकली, पण त्या म्हटल्या की आपण व्हिडिओमध्ये दाखवूया आपण काय काय घेतलेलं आहे. तर त्यांनी मला बोलवलेलं आहे, त्यांनी अजून बरीचशी शॉपिंग केलेली आहे, बाहेर पण गेल्या होत्या, तर तेही म्हटले की दाखवा तुम्ही व्हिडिओमध्ये. इथल्या ज्या साड्या आहे, म्हणजे इथल्या ज्या स्पेशल साड्या आहे ज्यांची वेगळी नावं आहे राजस्थानी, त्या आपण साड्या घेतल्या आहे म्हटलं त्यांनी. तर चला आपण बघूया त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या साड्या घेतलेल्या आहेत. त्यांनी मी पण नाही बघितलेलं आहे, तर म्हटले ते आम्हाला बघायला या म्हणून. तर चला जाऊ आपण त्यांच्याकडे. तर इथं आलेला आहो आम्ही त्या दीदींकडे. तर आमच्याच बिल्डिंगमधल्या दीदी आहेत, त्या वर राहतात. आणि ही दीदी आलेली समोरची सोबतच माझ्या. तर आम्ही इथे साड्या बघायला, ड्रेस बघायला आलेला आहोत. दीदींनी आणलेल्या इथून आम्ही जिथून आता गेलो होतो तिथून शॉपिंग केलेली ही साडी पहा. इस साड़ी को क्या बोलते दीदी? लेरिया. हाँ, लेरिया साड़ी राजस्थानी. और ये भी तो राजस्थानी है ना दीदी? हाँ, ये भी सेम कपड़ा है इसका. हाँ, एक ही पिन में बन जाएगी ये. हाँ, ये भी अच्छी साड़ी है ना. इसका भी क्या नाम है पता नहीं. क्या नाम है दीदी को पता होगा. पसंद आई तो ये साड़ी मेरे को और अच्छी लगी थी. हाँ, फिर ये भी डाल ले है उन्हीं की पसंद की. हाँ, इसके ऊपर ऐसे ब्लाउज रेड कलर का. बघा शॉपिंग दीदींची. और ये मटेरियल, ड्रेस मटेरियल ना. हाँ, ये कुर्ती भी देखो ये. हाँ हाँ, और एक ये कुर्ती तो अच्छी है. हाँ, अच्छी क्वालिटी के. घर में शादी भी है. हाँ. अपने ठीक से करते हैं. हाँ. है ना, काम वाम करो, कुर्ती वगैरह डालो, वैसे साड़ी में रहो. देवांश किसके लिए लेके आए हो? बुआ के लिए दिखाओ. देखो दीदी, इन पे ना ब्लाउज और सूट के लिए ये लेके. हाँ, ये यही से ली ना, अभी हम गए थे. लेस ये वाली अच्छी. ये ब्लाउज पे सुंदर लगेगी. हाँ, कितने रुपए मीटर की है ये? 10 रुपए मीटर की. अच्छी मिली. ये आपकी जो अभी जो साड़ी में इसके साथ तो मल्टी कलर जैसे ये उसके ब्लाउज पे मैच करेगा. कलरफुल है ना, पर ये कलरफुल पे ना आप वैसे ब्लाउज सिलाओगे ना लुक नहीं आएगा इतना. मतलब एक ही कलर का सिलाओ ना आप, सिंपल प्लेन वाला. हाँ हाँ हाँ, और उसके ऊपर वो लेस वगैरह. हाँ हाँ हाँ, वो पूरा सतरंगी हो जाएगा. रेनबो. हाँ, कलर का बनाना. इसके थोड़ा सा पतला सा काट के मतलब बाजू पे नहीं तो पीछे पे लगा के. हाँ हाँ हाँ, ब्लाउज मत काटो, थोड़ी सी काट के वो बॉर्डर लगाने के लिए. देखो ना दीदी, बॉर्डर लगा के. और जो लेस नहीं लिया दीदी. आणि मुलं बघा काय करत आहे दीदी, जो लेस तो खाली फेकत आहे. दीवीत मत फेको. अरे 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 अरे. चहा पण आलेला आहे इथे. तर दीदीकडे केलं आम्ही आता चहा नाश्ता वगैरे जात आहे. आणि या दीदीबद्दल सांगायचं म्हटलं तर दीदी नाही आहे, ही माझ्यापेक्षा लहान आहे. मतलब मैं बता रही हूँ कि आप मेरे से छोटे हो. यांना मराठी नाही आहे. काके हो यूपी के. ही माझ्यापेक्षा खूप लहान आहे, 4-5 वर्षांनी. आणि स्पेशली सांगायचं म्हणजे ही माझी मैत्रीण डिफेन्समध्ये आहे, तर त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतं तिच्याशी राहून आणि बोलून वगैरे. आणि वेगळंच व्यक्तिमत्व राहते जे स्वतः डिफेन्समध्ये राहतात. आणि बघा हस्बंड पण फौजी आहे आणि स्वतः पण फौजी आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही मैत्री? आपको कुछ समझ में नहीं आया मैं क्या बोली? कुछ समझ में नहीं आया, बस इतना समझ में आया होगा कि आप डिफेंस में हो, मैंने इसमें. हाँ, इतना ही बोला मैंने. आपको अच्छा, इनको ये समझ में आया. चाय नाश्ता दिया. दीदी उड़ीसा है और दीदी आप यूपी के हो ना? यूपी की है. बले क्या? यूपी बरेली. बरेली की है दीदी. तर चला इथे झाला आमचा असा टाइमपास. आता जातो आम्ही घरी.
तर इथे आलेलो आहो आम्ही घरी. बराच वेळ झाला येऊन. खरं तर जेवण वगैरे झालेलं आहे ना, आता झोपाची तयारी चालू आहे. युएनला पण मी जेवू घालून झोपून दिलं होतं, इकडे झोपून आहे तो. तर असा झाला आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला, असा दिवस गेला माझा. तर व्हिडिओ बघता बघता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा, कमेंट्स करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.